आपला हा आहे स्वतःच्या चुका कशा प्रकारे पाहिल्या पाहिजे. आणि सर्वांनी आजचा विषय अतिशय बारकाईने समजून घेतला पाहिजे आणि नोट्स ज्या आहेत त्या लिहिल्या पाहिजे. ठीक आहे. आणि थोडा वेळ होईल, हा विषय पूर्णपणे शिकवायचा आहे. थोडा वेळ होईल, चालेल का? थोडा वेळ झाला तर चर्च. हो चालेल. ओके, ठीक आहे. मग आज आपण हा विषय शिकणार आहोत ना. आपल्या आजच्या विषयाचं नाव हे आहे स्वतःच्या चुका कशा प्रकारे पाहिल्या पाहिजे. त्यामध्ये एक नंबर टाका आणि लिहा प्रामाणिकपणे स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. एक नंबर टाका आणि लिहा प्रामाणिकपणे स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या स्वतःचं प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या चुका ज्या आहेत त्या दिसत नाही. मग पवित्र शास्त्र हे आपल्याला आपण आपल्या स्वतःच्या चुका कशा प्रकारे पाहिल्या पाहिजेत याविषयी काय शिकवतं याकडे आपण जाणार आहोत. आणि आज आपण स्तोत्र संहिता 139 आणि वचन 23 आपण काढू. स्तोत्र संहिता 139 आणि वचन 23 पहा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. हे देवा माझे झडते घेऊ, माझे देवा माझी झडती घेऊ. हे देवा माझी झडती घेऊन. हॅलो, हा वाचा. हे देवा माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की स्तोत्र संहिता 139 आणि वचन 23 मध्ये दावीद परमेश्वर देवाकडं प्रामाणिकपणे काय करते माहिती का? प्रार्थना करत आहे. आणि दावीद हा सर्वसाक्षी देव आणि सर्व ज्ञानीचा देव आहे ना. त्या देवाकडं तो कशा प्रकारची प्रार्थना करत आहे ते बारकाईने पहा. तो म्हणत आहे, हे देवा माझी झडती घेऊन माझं जे हृदय आहे, माझं जे अंतःकरण आहे ते तू काय कर माहिती का? ते तू जाण आणि मला कसोटीस लावून माझं जे मनोगत आहे ते काय कर, ते तू जाण. आता ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अनेक वेळा आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करून आपण कोणत्या प्रकारच्या चुका करतो हे पाहत नाही. आणि म्हणून आपल्याला आपल्या चुका ज्या आहे ना त्या निदर्शनात येत नाही. म्हणून आपल्याला आपल्या ज्या काही चुका आहे ना त्या दिसत नाही. पण वचन या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपण आपल्या स्वतःचं प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याच्या संदर्भात हे शिकवतं की आपण परमेश्वर देवाला हे म्हटलं पाहिजे की हे देवा माझी झडती घे आणि माझ्या अंतःकरणामध्ये ज्या काही गोष्टी असतात किंवा ज्या भागामध्ये मी चुकलेलो असेल ते तुम्हाला काय कर, प्रगट कर किंवा ते तुम्हाला दाखव. आणि आपण दाविदाचं जे जीवन आहे ना त्याचा जर एकंदर अभ्यास जर करू लागलो तर दाविदाने त्याच्या जीवनामध्ये त्याने केलेल्या ज्या काही चुका आहे ना त्या त्याने स्वीकारल्या. ज्या वेळेला आपण दुसरे शमूएल 12वा अध्याय आणि वचन 13 पण वाचतो ना तर त्या ठिकाणी दाविदाकडं नाथन संदेष्टा आलेला होता. आणि नाथन संदेष्टाने दाविदाला त्याने जी चूक केली होती ती त्याला काय केली, दाखवली. आणि दाविदाने नाथन संदेष्टाच्या द्वारे त्याची जी काही चूक आहे ना ती त्याने ओळखली, ती त्याने स्वीकारली
आणि देवासमोर त्याने काय केला, पश्चाताप केला. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे या ठिकाणी की आपण आपल्या स्वतःच्या चुका स्वतःच प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करून काय केलं पाहिजे, पाहिला पाहिजे. पण आपण आपल्या स्वतःच्या चुका स्वतःच आत्मपरीक्षण प्रामाणिकपणे करून पाहत नाही. मग अशा वेळेला कोणीतरी व्यक्ती जर आपल्याला आपल्या चुका दाखवत असेल तर त्या वेळेला आपल्यामध्ये आपण करत असलेल्या जे काही चुका आहे ना त्या स्वीकारण्याची आपण काय केली पाहिजे का, तयारी दाखवली पाहिजे. किंवा एखादा व्यक्ती जर आपल्याला आपली चूक दाखवत आहे तर ती चूक आपण मान्य केली पाहिजे आणि त्या चुकीबद्दल आपण परमेश्वर देवाकडे पश्चाताप केला पाहिजे. ह्या ठिकाणी दावीद हा ज्या वेळेला नाथान संदेष्टाच्या द्वारे त्याला त्याची चूक दाखवण्यात आली ना त्यावेळेला त्याने त्या ठिकाणी ती गोष्ट मान्य केली आणि त्या गोष्टींसंदर्भात त्याने परमेश्वर देवाकडे काय केला, पश्चाताप केला. बघा, नाथान संदेष्टा हा 2 शमूएल 12 अध्याय आणि वचन 13 मध्ये दावीदाला काय म्हणत आहे पहा, कोणीतरी वाचा. दावीद नाथानास म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. नाथान दावीदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावयाचा नाहीस. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी दावीद नाथानाला म्हणाला की परमेश्वरा विरुद्ध मी पातक केले आहे. आणि ज्या वेळेला आपण हा संपूर्ण वृत्तांत वाचतो ना तर त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला भेटतं की नाथान संदेष्टा हा त्या ठिकाणी दावीदाला त्याची जी चूक आहे ना ती काय करतो माहिती का, दाखवतो. ह्या ठिकाणी मला तुम्हाला ह्या मुद्द्यातून हे सांगायचं आहे, आपल्याला आपल्या स्वतःच्या जे काही चुका आहे ना त्या बघणं गरजेचे आहे. मग पहिली गोष्ट, आपण आपल्या स्वतःच्या चुका ह्या कशा प्रकारे बघू शकतो तर आपण आपलं स्वतःच प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला आपल्या स्वतःची चुका दिसून येते. दुसरी गोष्ट, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या चुका दिसून आलेल्या आहे आणि तो जर आपल्याला आपल्या चुकांसंदर्भात अवगत करत आहे तर आपण आपल्या चुका मान्य केल्या पाहिजे आणि त्याबद्दल देवाकडे पश्चाताप केला पाहिजे. ठीक आहे. दुसरा मुद्दा लिहून घ्या. दुसरा मुद्दा, खोट्या कारणांना दोष न देता आपली जबाबदारी स्वीकारा. दुसरा मुद्दा लिहा, खोट्या कारणांना दोष न देता आपली जबाबदारी स्वीकारा. आता अनेक वेळा आपण आपली जी काही चूक आहे ती लपवण्याकरता दुसऱ्यांवरती आपण काय करतो माहिती का, दोष ठेवतो. किंवा आपण आपली चूक लपवण्याकरता अनेक खोटी जी काही कारण आहे ना ती आपण देत असतो. बघा, पवित्र शास्त्र नीतिसूत्रे 28 अध्याय आणि वचन 13 मध्ये काय म्हणते पहा. नीतिसूत्रे 28 अध्याय आणि वचन 13 काय म्हणते पहा. त्या ठिकाणी, जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. व्हेरी गुड. आता नीतिसूत्रेच्या पुस्तकामध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगण्यात आलं आहे की जो आपले दोष झाकतो, जो आपल्या चुका काय करतो, झाकतो, त्याच कधीही बरं होत नाही. मग आता आपण जर आपल्या स्वतःच जर आत्मपरीक्षण केलं आणि आपल्याला आपल्या चुका जर दिसल्या तर आपण त्या चुका झाकू नये. जर आपण आपल्या चुकांवर जर झाकण घातलं तर आपलं कधीच बरं होणार नाही, हे ह्या ठिकाणी ह्या वचनातून आपल्याला समजून येत आहे. मग देवाचं वचन सांगत आहे की जो ते कबूल करतो की हो माझ्याकडनं चूक झाली आहे, मला क्षमा करा,
जो ते कबूल करतो ना आणि ती चूक परत करत नाही, ती चूक करण्याचं तो सोडून देतो ना, त्या व्यक्तीवरती परमेश्वर देवाची दया होते. आता आपल्यावर देवाची दया व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण ह्या दिवसांमध्ये ज्या काही चुका आपल्याकडनं झालेल्या आहेत त्या चुकांवर पांघरून न घालता, त्या चुका झाकून न ठेवता आपण त्या चुका देवासमोर कबूल केल्या पाहिजे आणि त्या चुका करणं सोडून दिला पाहिजे. तर परमेश्वर देव हा आपल्यावर काय करेल माहिती का? दया करेल. आणि देवाची दया ही आपल्यावर व्हावी म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. जर पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण उत्पत्तीचे पुस्तक 3रा अध्याय 12 आणि 13 ही वचनं वाचतो तर ह्या पुस्तकामध्ये ह्या अध्यायात आपल्याला 2 व्यक्ती दिसून येत आहेत, 3 व्यक्ती. लक्ष द्या, मला ह्या ठिकाणी तुम्हाला हे समजून सांगायचं आहे, जर हवेने आणि आदामाने जर स्वतःचं आत्मपरीक्षण केलं असतं, आदामाने आणि हवेने जर स्वतःचं आत्मपरीक्षण केलं असतं तर त्यांनी केलेली चूक ही एकमेकांवर त्यांनी कधीच लोटली नसते. जर त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं असतं आणि त्यांनी केलेली चूक जर त्यांनी मान्य केली असती तर आत्ताच्या जगाचे चित्र हे काहीतरी वेगळं असतं. बघा वचन काय सांगत आहे, 3रा अध्याय 12 आणि 13 वचन वाचा. जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. बघा आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की आदम जो आहे ना, बघा वचन अतिशय बारकाईने समजून घ्या चर्च. परमेश्वर देवाने त्याला वचन 11 मध्ये विचारलं होतं की ज्या झाडाचं फळ मी तुला खाण्यासाठी सांगितलं नव्हतं काय त्या झाडाचं फळ तू खाल्लं का? आणि उत्तर हे हो किंवा नाही मध्ये अपेक्षित होतं. परंतु आदामाने त्याच्याकडनं झालेली जी काही चूक आहे ती लपवण्यासाठी त्याने जो काही दोष आहे तो कुणावर टाकला माहितीये का? आदम म्हणाला, जी स्त्री तू मला दिली, जी स्त्री तू मला दिली तिने मला ते फळ काय केलं? दिलं. आणि ज्यावेळेस परमेश्वर देवाने स्त्रीला विचारलं की तू हे काय केलं, त्यावेळेला स्त्रीने देखील तिच्याकडनं झालेली जी काही चूक आहे ती मान्य करण्याऐवजी तिने पण तिची चूक लपवून सर्पावर तिचा दोष टाकला. बघा त्या ठिकाणी ती म्हणत आहे की सर्पाने मला भुरळ घातली आणि मी ते खाल्लं. अनेक वेळा आपण देखील अशाच प्रकारच्या गोष्टी करून आपल्या स्वतःच्या चुका लपवण्याकरता दुसऱ्यांवरती आपण काय करतो माहिती का? दोष ठेवतो. आपण आपल्या स्वतःला जे आहे ना निर्दोष साबित करण्याच्या अनुषंगाने दुसऱ्यांना दोषी जे आहे ते ठरवत असतो. आणि ह्या ठिकाणी परमेश्वर देवाने आदामाला अतिशय साधा सोपा प्रश्न विचारला होता की ज्या झाडाचं फळ तुला खाण्यासाठी सांगितलेलं नव्हतं काय त्या झाडाचं फळ तू खाल्लं का? आणि उत्तर काय अपेक्षित होतं देवाला? हो किंवा नाही. पण त्या ठिकाणी हो किंवा नाही मध्ये उत्तर नाही दिला आदामाने. आदाम म्हणाला, तू जी स्त्री मला दिली त्यात तिने मला ते फळ आणून दिले, मी ते खाल्लं. स्त्रीला परमेश्वर देवाने विचारलं, तू हे काय केलं? ती पण म्हणाली की मला सर्पाने भुरळ घातले. लक्ष द्या, आपण ह्या दिवसांमध्ये देवात वाढत असताना किंवा आपण ह्या दिवसामध्ये देवासोबत चालत असताना
आपल्याला आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करता यावं आणि ज्या काही चुका आपल्याकडनं झालेल्या आहेत त्या लपवण्याच्या अनुषंगाने आपण दुसऱ्यांना दोषी ठरवू नये म्हणून आपण सावध राहणं फार गरजेचं आहे. आदामाने तेच केलं, हवेने तेच केलं, आपण देखील तेच करतो. आपण देखील तेच करतो. लक्ष द्या, आपल्याला ह्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःच्या ज्या काही चुका आहे ना त्या चुका काय करायच्या माहिती का, आपण पाहायच्या आहे. जर आपण आपल्या स्वतःच्या चुका जर पाहिल्या नाही तर आपलं कधीच बरं होणार नाही, असं आपल्याला नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या 28व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये नीतिसूत्रीकार आत्म्याच्या प्रेरणेने सांगत आहे. चुका झाल्या ना मान्य करा, चुका झाल्या ना क्षमा मागा, चुका झाल्या ना पश्चाताप करा. लक्ष द्या, चुका झाल्या ना धीट वागू नका, चुका झाल्या ना अजिबात धीट वागू नका. लक्ष द्या, या ठिकाणी आदम देखील धीट वागला आणि स्त्री देखील धीट वागली. देवाला अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं. तिसरा मुद्दा लिहून घ्या. तिसरा मुद्दा, इतरांच्या चुका दाखवण्याआधी स्वतःकडे पाहावं. तिसरा मुद्दा लिहा, इतरांच्या चुका दाखवण्या आधी स्वतःकडे पाहावे. बघा मत्तयाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 3 काय म्हणते का, वाचा कोणीतरी मत्तयाचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 3. मत्तय 7वा अध्याय आणि वचन 3. तो आपल्या डोळ्यातली मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातली पुसळ का पाहतो. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की तू आपल्या स्वतःच्या ज्या काही चुका आहेत त्या लक्षात का आणत नाही. तू आपल्या स्वतःच्या ज्या काही चुका आहे त्या लक्षात का आणत नाही. तुझ्या भावाच्या ज्या काही चुका आहे त्याकडे तू का पाहतो. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की आपण इतरांच्या चुकांकडे बघण्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या ज्या काही चुका आहे ना त्याकडे बघणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याला इतरांच्या चुका बघायला आवडतात पण आपल्याला आपल्या स्वतःच्या ज्या काही चुका आहेत त्या बघायला मुळीच आवडत नाही. पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन 27 आपण वाचतो ना तर मत्तयाच्या पुस्तकाच्या 23व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये आपल्याला फरीसी लोकांचा एक गट दिसतो. आणि फरीसी लोक जे आहे ना इतरांच्या चुका नेहमी दाखवणारे अशा प्रकारचे लोक होते आणि स्वतःच्या जे काही चुका आहेत ना त्याकडे ते दुर्लक्ष करत होते. ते स्वतःच्या चुकांकडे लक्ष देत नव्हते. त्यांचं लक्ष सर्वात जास्त इतरांच्या चुकांकडे होतं. परंतु प्रभू येशूने त्यांचा जो काही हा ढोंगीपणा आहे ना तो उघडकीस आणला. जर आपण आपल्या स्वतःच्या चुकांकडे लक्ष दिलं नाही, आपण जर इतरांच्या चुकांकडे लक्ष दिलं तर मग लोक हे आपला अशा प्रकारचा ढोंगीपणा जो आहे ना तो उघडकीस आणतील आणि लोकांनी आपला ढोंगीपणा उघडकीस आणू नये म्हणून आपण आपल्या स्वतःच्या चुकांकडे लक्ष देऊन त्या मान्य करून त्याबद्दल पश्चाताप करून ते सोडून देणं फार गरजेचं आहे. बघा वचन 23वा अध्याय आणि वचन 27 बघा काय म्हणत आहे. मत्तयाचं पुस्तक 23वा अध्याय आणि वचन 27 मध्ये बघा काय म्हणते. अहो शास्त्रांनो तुम्ही पुरुषांनो ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत. व्हेरी गुड. बघा काय म्हणते प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी. अहो शास्त्रांनो, अहो पुरुषांनो, अहो ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार. त्यांची दुर्दशा का होणार आहे.
परमेश्वर देवाचं वचन या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे त्या लोकांना ते ढोंगी आहे म्हणून अशा प्रकारे संबोधत आहे. लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण अतिशय स्पष्टपने हा जो विषय आहे ना, स्वतःच्या चुकांकडे आपण कशा प्रकारे पाहिलं पाहिजे हे समजून घेत असताना आपण ह्या दिवसांमध्ये दुसऱ्यांच्या ज्या काही चुका आहे ना त्याकडे बघण्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या चुकांकडे बघणं गरजेचं आहे. आणि आपण आपल्या स्वतःच्या चुकांकडे ज्यावेळेस पाहू ना त्यावेळेला आपण आपल्या स्वतःच्या चुकांवरती काम करून त्या मान्य करून त्याबद्दल पश्चाताप करून देवासोबतच्या नातेसंबंधामध्ये पुढे जे आहे ते वाटचाल करू शकतो. पण आपण तसं करत नाही. आपल्याला अनेक वेळा दुसऱ्यांच्या चुका बघायला, दुसऱ्यांच्या चुका दाखवायला, दुसऱ्यांच्या चुकाविषयी बोलायला आपल्याला आवडतं. पण देवाला ते आवडतं का? नाही. येशूने शास्त्री लोकांचा आणि हे जे काही फरीशी लोक आहे ना त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते उघडकीस आणलं. लक्ष द्या चर्च, इतरांनी आपलं ढोंग उघडकीस आणण्याऐवजी आपण आपल्या स्वतःच्या चुकांकडे लक्ष देऊन त्याबद्दल प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. तर आपल्यावरती दया होईल, तर देव आपल्याला आशीर्वादित करेल आणि देवाने आपल्याला आशीर्वाद होण्यासाठी बोलवलेला आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो हा आहे, देवाच्या वचनाच्या प्रकाशात स्वतःला तपासायला हवे. पुढचा मुद्दा लिहा, चौथा मुद्दा, देवाच्या वचनाच्या प्रकाशात स्वतःला तपासायला हवे. आपण आपल्या स्वतःला तपासतो. जर आपण रोज जर बायबल वाचत असू, रोज न चुकता जर आपण पवित्र शास्त्र वाचत असू, तर पवित्र शास्त्र हे आपल्याला आपल्या स्वतःच्या जे काही चुका आहे ना ते काय करतं माहिती का? दाखवतं. म्हणजे वचन हे आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या भागामध्ये चुकत आहोत हे तपासण्याकरता मदत करतं वचन आपल्याला. बघा, इब्री लोकांचं पत्र 4 अध्याय आणि जसं 12 वचन काय म्हणते पहा कोणीतरी. इब्री लोकांचं पत्र 4 अध्याय आणि वचन 12. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही तुतारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना वेधून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षण असे आहे. मनातील विचार आणि हेतू यांचं परीक्षक असे आहे. ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचताना त्यावेळेला, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचताना त्यावेळेला ते देवाचं वचन हे सक्रिय आहे, देवाचं वचन हे सजीव आहे, देवाचं वचन हे तीक्ष्ण दुधारी तलवारी सारखं आहे. आणि हे देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये काम करतं, तर पहिली गोष्ट आहे जीव, आत्मा, सांधे, मज्जा आणि मनातील विचार ह्यांना ते भेटतं. म्हणजे तुम्ही जर एखाद्या विषयी मनामध्ये जर वाईट विचार करत असाल, तुम्ही जर एखाद्या विषयी मनामध्ये द्वेष धरलेला असाल, तुमच्या मनात जर एखाद्या व्यक्तीविषयी जर राग असेल, एखाद्या व्यक्तीचं तुम्ही मत्सर करत असाल आणि तुम्ही देवाचं वचन वाचत आहात, तर परमेश्वराचं वचन त्या भागामध्ये सटीकरित्या काम करतं तुमच्या. आणि तुम्हाला रिअलाइज होतं की मी राग करते संबंधित व्यक्तीबद्दल, मी मत्सर आहे माझ्या मनामध्ये अमुक व्यक्तीबद्दल, माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल द्वेष आहे. हे देवाचं वचन तुम्हाला सांगतं. पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्यावेळेला लूका सुवर्तमान 19 अध्याय आपण ज्यावेळेस काढतो ना, तर पवित्र शास्त्रामध्ये 19 अध्यायात आपल्याला एक व्यक्ती पाहायला भेटतो ज्याचं नाव जक्कय आहे. आणि जक्कयने ज्या वेळेला येशूचा संदेश ऐकला ना, त्यावेळेला जक्कयला त्याच्या चुकांची ओळख झाली. त्यावेळेला जक्कयला कळालं की खऱ्या अर्थाने तो अनेक चुका करणारा व्यक्ती आहे, त्याच्याकडनं अनेक चुका झालेल्या आहेत आणि त्याने कबूल केलं.
की मी पापी आहे. त्याने कबूल केलं की मी अनेक चुका केलेल्या आहे. त्याने कबूल केलं की मी अनेकांना लुटलं आहे. त्याने कबूल केलं की मी अनेकांवरती अन्याय करून धन मिळवलं. त्याने कबूल केलं. पण हे केव्हा कबूल केलं माहिती का त्याने? ज्या वेळेला त्याने येशूच्या मुखातून निघणारं देवाचं जिवंत सजीव तीक्ष्ण दुधारी तलवार सारखं वचन ऐकलं आणि ते वचन त्याच्या हाड मांस मज्जा सांधे विचारांना ते भेदून गेलं. तेव्हा त्याला कळालं की यार पाप मी चूक केली आहे. तेव्हा त्याला कळालं की मी अन्यायाने धन मिळवलेलं आहे. तेव्हा त्याला कळालं की मी पापी माणूस आहे. लक्ष द्या, ज्यावेळेस त्याला ते कळलं ना, त्याने पश्चाताप केला. त्याने पश्चाताप केला आणि तो म्हटला की प्रभू, मी अन्यायाने धन मिळवलेलं आहे आणि आता हे जे धन मी मिळवलेलं आहे ना, हे मी 4 पट परत करण्याचा निर्णय घेतो. पश्चाताप, चेंजेस जीवनामध्ये, बदल जीवनामध्ये, स्वतःच्या चुकांकडे बघण्याची वृत्ती त्याच्यामध्ये त्या दिवशी आली. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. देवाचं वचन आपल्याला आपल्या चुका दाखवतं. देवाचं वचन आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण कुठं चुकत आहोत ते आपल्याला दाखवतं. आणि म्हणून रोज देवाचं वचन वाचलं पाहिजे. ते सजीव आहे. देवाचं जे वचन आहे ना, लक्ष द्या, ते सजीव आहे. ते बोलतं आपल्या बरोबर. जक्कया बरोबर त्या ठिकाणी आपण पाहतो की येशू बोलला. येशू बोलला आणि त्यामुळे जक्कयाचं परिवर्तन झालं. त्यामुळे जक्कयाला त्याच्या ज्या काही चुका आहे ना त्या दिसून आल्या. पुढचा मुद्दा लिहा. पुढचा मुद्दा, देवाकडून सुधारणा स्वीकारा. पुढचा मुद्दा, देवाकडून सुधारणा स्वीकारा. बघा, नीतिसूत्रे 3रा अध्याय आणि वचन 12 काय म्हणत आहे. नीतिसूत्रे 3रा अध्याय आणि वचन 12. कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. व्हेरी गुड. तुम्हाला काय वाटतं, जर मुलं जर चुकले तर बाप मुलांना शिक्षा करत नाही का? करतो की नाही करत? मग परमेश्वर ज्याच्यावरती प्रीती करतो तो जर चुकला तर तुम्हाला काय वाटतं, त्याला परमेश्वर शिक्षा करणार नाही का? तुम्हाला काय वाटतं? काय परमेश्वर देवाला चूक करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार नाहीये का? जर बापाला जर मुलाला शिक्षा करण्याचा अधिकार आहे तर मुलाला आणि बापाला निर्माण करणारा कोण आहे? परमेश्वर. मग तर परमेश्वर देवाला अधिकार नाहीये का? त्याला अधिकार आहे. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे म्हणत आहे की जसं बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसं परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो ना त्याला शिक्षा करतो. कारण तो चुकला आहे, त्याच्याकडनं चुका झालेल्या आहे आणि ती चूक त्याच्याकडनं परत होऊ नये म्हणून परमेश्वर देव त्याला शासन करतो. चर्च, परमेश्वर देवाने एका व्यक्तीला शासन केलं होतं. योनाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण येतो 1 ते 11 वचनामध्ये, योनाने चूक केली. योनाला परमेश्वर देव म्हटला, जा निनवे शहराला, तेथील जे लोक आहे ना ते माझ्या दृष्टीमध्ये अतिशय भयंकर असं पाप करणारे आहे आणि त्या नगरातील प्रत्येकांचा मी नाश करणार आहे. आणि तू त्यांना जाऊन सांग नाश करण्या अगोदर, त्यांना जाऊन सांग नाश करण्या अगोदर. आणि तुम्हाला माहिती का, तो तिकडे नाही गेला. योना तिकडे नाही गेला. योना तार्शिसला निघून चालला होता जहाजीमध्ये बसून. योना जो आहे ना तार्शिसला निघून चालला होता जहाजीमध्ये बसून. आणि तुम्हाला माहिती त्या ठिकाणी परमेश्वर देवाने म्हणजे खूप मोठं वाद लाटा त्या ठिकाणी आल्या. ज्या जहाजीमध्ये बसला त्या जहाजीला लागू लागल्या आणि
त्या जहाजामध्ये असणाऱ्या सर्व लोकांना असं वाटलं की आता आपला जीव धोक्यामध्ये आहे, म्हणून त्यांनी जहाजातलं सर्व सामान जे आहे ते खाली केलं. बघा, कोणतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. पहिला अध्याय काढा, योनाचं पुस्तक, पहिला अध्याय आणि त्याचं 11 आणि 12 वचन कोणीतरी वाचा. ते त्याला विचारू लागले की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे. समुद्र तर अधिकाधिक खळबळत होता. तो त्यास म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे. हा, स्पष्टपणे या ठिकाणी आपण पाहतो की योनाला हे कळालं की मी परमेश्वर देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करून मी पळून चाललो आहे. बघा, वचन 3 वाचा, वचन 3 पहा. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिसास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्याच्या बरोबर तार्शिसास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. आणि वचन 5 वाचा. खलाशी घाबरले व आपापल्या देवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. काय करत योना या ठिकाणी? परमेश्वर देवाने त्याला सांगितलं होतं की निनवे शहराला जा आणि तेथील लोकांची दुष्टता वाढली असल्या कारणामुळं त्या संपूर्ण शहरातील लोकांचा मी नाश करणार आहे, पण अगोदर त्यांना ही गोष्ट सांग. तो तिकडे गेला नाही. तो तार्शिशास पळून चालला होता. आणि तुम्हाला माहितीये का, परमेश्वर देवाने मोठं वादळ त्या ठिकाणी आणलं, प्रचंड वायू सोडला, तुफान आलं, जहाज फुटण्याची भीती त्या ठिकाणी वाटू लागली. आणि खलाशींनी काय केलं माहितीये का, जहाजातलं सगळं सामान समुद्रात फेकून दिलं आणि या मस्त गार झोपेत आहे. त्या ठिकाणी वारं थांबलं नाही, वादळ थांबलं नाही, लाटा जायनं उसळायचं थांबलं नाही. आणि मग योनाला वचन 12 मध्ये कळालं की हे जे आहे ना, हे सर्व माझ्यामुळे झालेले. आणि तो म्हटलं की एक काम करा, मला समुद्रामध्ये फेकून द्या. हा सर्व वृत्तांत तुम्ही वाचा. त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की कशा प्रकारे परमेश्वर देवाने योनाला शासन केलं. माशाच्या पोटामध्ये योना होता. माशाच्या पोटामध्ये योना होता. चर्च लक्ष द्या. आणि मग आपण पाहतो की योना जो आहे ना, योना बघा, कोणीतरी वचन 17 वाचा. वचन 17 पहिला अध्याय. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता. योना त्या मत्स्याच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता. 3 दिवस आणि 3 रात्र. आणि त्यांनी काय केलं माहिती का, माशाच्या पोटामध्ये प्रार्थना केली. आणि वचन 2:10 वाचा. 2:10. तो म्हणाला, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला. 2:10. तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकला. दुसरा अध्याय आणि 10 वचन वाचा. परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले. कोरड्या भूमीवर ओकून टाकलं. माशाला परमेश्वर देवाने आज्ञा केली. लक्ष द्या, ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर आपण आपली जी चूक आहे ती जर करत राहिलो तर परमेश्वर देव शासन करतो. अशासाठी की तुम्ही परत ते करू नये. ह्या ठिकाणी योनाला परमेश्वर देवाने शासन केलं. आणि शासन केल्यानंतर परमेश्वर देवाने माशाला आज्ञा केली. आणि तिसऱ्या आपण पाहतो की त्या माशाने
कोरड्या भूमीवर जाय त्याला ओकून टाकलं आणि मग तो जाऊन निनवे शहरातील लोकांना काय केलं माहिती का नाही, देव काय करणार होतं ते सांगितलं. देव काय करणार होतं सांगितलं. योना जो आहे ना, योना हा अहंकारी व्यक्ती होता. त्याची इच्छा होती की निनवे शहरातील सर्वांनी मरून जावं. तुम्ही हे जर वाचलं ना, तर त्या ठिकाणी आपण पाहतो की योना हा लांब जाऊन त्या ठिकाणी त्या निनवे शहराचा नाश बघण्याकरता बसून राहिला. पण देवाने त्याचा जो अहंकार आहे ना, तो काढून टाकला. कशा प्रकारे काढला हे तुम्हाला त्या ठिकाणी जेव्हा वाचन त्यावेळेस तुम्हाला कळलं. देवाने त्याला दया करणं काय आहे हे त्याला शिकवलं. लोकांना शासन करणं, शिस्त लावणं, दया करणं, वाचवणं, चूक निदर्शन आणून देणं, त्यांना क्षमा करणं, पश्चाताप करण्याकरता लावणं, हा काय भाग आहे हे त्याला योनाला देवाने शिकवलं. आणि मग योना बदलला. मला तुम्हाला हे सांगायचं, हे शिकवायचं आहे की देवाकडून सुधारणा स्वीकारा. हे फार गरजेचं आहे. देवाकडनं आपण सुधारणा जी आहे ती स्वीकारली पाहिजे. आपण चुकत आहोत, देव आपल्याला सुधारायचा नेहमी प्रयत्न करतो आणि ती सुधारणा आपण स्वीकारली पाहिजे. पुढचा मुद्दा 6वा, पश्चाताप करून सुधारणा स्वीकारा. जर चूक केली आहे तर त्याबद्दल पश्चाताप केला पाहिजे. चूक झाली आहे त्याबद्दल पश्चाताप केला पाहिजे. चूक केली आहे त्याबद्दल क्षमा ही मागितलीच पाहिजे. त्या ठिकाणी नो एक्सक्युजेस. लक्ष द्या, कुठल्या प्रकारचं कारण द्यायचं नाही. मी कशाला क्षमा मागू, मी मागणार नाही. आणि मी कशाला पश्चाताप करू, मी करणार नाही. लक्ष द्या, वचन काय सांगते बघा. प्रेषणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि वचन 19. प्रेषित 3:19 वाचा कोणीतरी. जर पश्चाताप करून आपण काय केली पाहिजे, सुधारणा केली पाहिजे. बघा 3:19. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा, अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळ यावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय म्हणत्या ठिकाणी देवाचन सांगत आहे की तुमची पापे पुसून टाकण्यात यावी म्हणून तुम्ही प्रत्येकाने पश्चाताप केला पाहिजे आणि देवाकडे वळलं पाहिजे. अशासाठी की चांगले जे दिवस आहे ना ते प्रभू जवळून तुम्हाला मिळावे, तुम्हाला प्राप्त व्हावे. आपल्याला ह्या दिवसांमध्ये हे समजणं फार गरजेचं आहे. चर्च फार गरजेचं आहे. आपण पाप केलं आहे ना, मग त्या पापाबद्दल आपण पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि पश्चाताप करून आपण आपल्यामध्ये सुधारणा जी आहे ना ती करून घेतली पाहिजे. आपण जर चुकलं आहे ना तर त्याबद्दल आपण क्षमा ही मागितलीच पाहिजे. क्षमा मागून आपण आपल्यामध्ये सुधारणा करून घेतली पाहिजे. जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत. एकदा जर संधी निघून गेली काही फायदा नाही. श्रीमंत व्यक्तीकडे संधी होती लाजराला जीव घालण्याची, लाजराला दवाखान्यात न्यायची, लाजराची काळजी घेण्याची, लाजराची त्या ठिकाणी जो काही त्याच्या संपूर्ण अंगभर फोड होते, कुत्रे चाटत होते ते फोड, हाकलले नाही त्याने. संधी होती आणि काय झालं माहिती का, संधीच त्याने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चांगला उपयोग नाही केला. वचन सांगतं तो गरीब व्यक्ती मेला आणि श्रीमंत व्यक्ती मेला. तुम्हाला माहिती का तो श्रीमंत व्यक्ती काय प्रार्थना करत होता अब्रामाकडे. ह्या व्यक्तीला पाठव, एक करंगडी थेंब पाणी माझ्या जिभेवरती टाकण्यासाठी, मी यातना भोगत आहे. अब्राम म्हणाला, मुला तो आपल्या आयुष्यामध्ये सुख भरून पावलाय, संधी आहे ना. लक्ष द्या, लहान मोठं काय तुमचं काही आपसामध्ये मन मुठाव असेल, एकमेकांना क्षमा करा, एकमेकांकडे क्षमा मागा. एकमेकांकडे क्षमा मागत असताना कचरू नका बिलकुलही. एकमेकांबद्दल मनामध्ये काही असेल काढून टाका.
काही ठेवू नका मनामध्ये. देवाच्या विरोधामध्ये पाप झाला असेल स्वीकारा, क्षमा मागा, सुधारणा करून घ्या जीवनामध्ये. पेत्राच्या जीवनामध्ये पेत्राने पाप केलं होतं, पेत्राने चूक केली होती. पेत्राने 3 वेळेस प्रभूला नाकारलं, 3 वेळेस प्रभूला नाकारलं पेत्राने. 3 वेळेस पेत्राने प्रभूला नाकारलं. पण ज्या वेळेला पेत्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली ना, त्याने पश्चाताप केला, बाहेर गेला आणि तो रडला. रडून 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 त्याने पश्चाताप केला. आणि तुम्हाला माहिती का, पश्चाताप केल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये कोणती चांगली गोष्ट घडली? तो परत देवाची सेवा करण्याकरता उभा राहिला. तो परत देवाची सेवा करण्याकरता उभा राहिला. पस्तावा नाही केला. पस्तावा हा यहुदा इस्करियोतने केला. पस्तावा नाही, पश्चाताप. पेत्राने पश्चाताप केला आणि त्याला परत संधी मिळाली देवाची सेवा करण्याकरता उभं राहायला. आपण पश्चाताप केला पाहिजे. देवासोबतचं आपलं नातं जर कमजोर असेल तर ते घट्ट करू शकता तुम्ही पश्चाताप करून. तुमचं एकमेकांसोबतचं नातं जर कमजोर झालेलं असेल तर एकमेकांची क्षमा मागून, एकमेकांना क्षमा करून तुम्ही तुमचं नातं परत मजबूत करू शकता, परत मजबूत करू शकता. शेवटचा मुद्दा, नम्रपणे इतरांकडून सल्ला आणि सुधारणा स्वीकारा. 7वा मुद्दा लिहून घ्या. नम्रपणे इतरांकडून सल्ला आणि सुधारणा स्वीकारा. नीतिसूत्रे 15वा अध्याय आणि वचन 31 आपण वाचू. बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञानामध्ये वस्ती करतो. व्हेरी गुड. जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो. जर तुम्हाला कोणी सुधारण्याकरता सल्ला देत असेल, जर तुम्हाला कोणी तुमच्या चुकीबद्दल जर काही सांगत असेल, शिकवत असेल, तर नम्र चित्त होऊन ते ऐका. आपल्यामध्ये ऐकण्याची भूमिका नसते. जर चूक झाली आहे आणि एखाद्याच्या निदर्शनावरती जर आली आणि तो जर ती चूक तुम्हाला दाखवत असेल तर ती चूक तुम्ही नम्रपणे स्वीकारली पाहिजे. ती सुधारणा तुम्ही नम्रपणे स्वीकारली पाहिजे. तो सल्ला तुम्ही नम्रपणे स्वीकारला पाहिजे. जर तो सल्ला तुम्ही स्वीकारला, जर त्या गोष्टींकडे तुम्ही जर लक्ष दिलं, तर परमेश्वर देव म्हणतो की ज्ञानांमध्ये तुमची वस्ती होईल. तुम्ही ज्ञानी बनाल. त्यामुळे तुम्ही ज्ञानी बनाल. पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना, लक्ष द्या, मोशेला त्याचा सासरा हिस्रो जो आहे ना, त्याने सल्ला दिला. आणि मोशे हा देवाशी तोंडोतोंड बोलणारा व्यक्ती होता. त्याला सल्ल्याची काय गरज? असं जर त्याने विचार केला असता तर मोशे हा देवाच्या सानिध्यामध्ये 40 दिवस 40 रात्र बसला. परमेश्वर देव मोशेशी असं बोलायचा. आणि तो जर असं म्हटलं असतं की मला सल्ला नका देऊ, काय झालं असतं? विचार कर. बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या. पण मोशेने आपला सासरा हित्रो याचा जो सल्ला आहे ना, तो मान्य केला. आणि त्याच्या सासऱ्याने त्याला काय सल्ला दिला माहिती का? कोणीतरी निर्गमाचं पुस्तक 18वा अध्याय, निर्गम 18वा अध्याय काढा आणि वचन 17 पासून तर 24 पर्यंत कोणीतरी वाचा. वचन 17. मोशेचा सासरा त्याला म्हणाला, तू करीत आहेस ते काही ठीक नाही. तू व तुझ्या बरोबरचे लोक आशाने अगदी झिजून जाल. हे काम तुला
फार भारी आहे. तुला एकट्याला हे करवणार नाही. आता माझे ऐक. मी तुला सल्ला देतो आणि देव तुझ्या बरोबर असो. या लोकांचा देवापाशी तू मध्यस्थी हो आणि त्यांची प्रकरणे देवापाशी ने. विधी व नियम त्याला शिकव आणि त्यांची कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे हे त्यांना दाखवित जा. तसेच तू ह्या सर्व लोकातून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना 1000, 100, 50, 10 जणांवर नायक म्हणून नेमून ठेव. त्यांनी प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करावा. त्यांनी सर्व मोठ्या प्रकरणे तुझ्याकडे आणावी आणि लहान सहान प्रकारांचा त्यांनी निकाल करावा. अशाने तुझे काम हलके होईल व ते तुझ्या भाराचे वाटेकरी होतील. तू असे करशील व देव तुला तसा हुकूम करील तर तुझा टिकाव लागेल आणि हे सर्व लोक आपल्या ठिकाणी सुखेने जातील. मोशेने आपल्या सासऱ्यांचे ऐकून त्यांच्या सांगण्याप्रमाणे सर्व काही केले. व्हेरी गुड. बघा, सासऱ्याने आपल्या जावयाला सल्ला दिला आणि जावयाने सासऱ्याचा सल्ला मान्य केला. तुम्हाला माहिती आहे का, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सर्व इस्रायल लोक जे आहे ना ते मोशे समोर राहायचे आणि सासऱ्याने बघितलं. वचन 14 आपण पाहतो ना, तर वचन 14 मध्ये मोशे लोकांसाठी काय करीत आहे हे त्याच्या सासऱ्याने पाहिलं. तेव्हा तो म्हणाला, तू लोकांसाठी हे काय करत आहे? तू एकटाच बसतो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्या आजूबाजूला उभं राहतात. हे बरोबर नाही. तू काय कर माहितीये का, तू 1000, 100, 50, 10 हजारांवर काय कर, एक व्यक्ती नेम. आणि ते व्यक्ती कोणत्या क्वालिटीचे असले पाहिजे माहिती का? ते जे व्यक्ती ना ते व्यक्ती कर्तबगार असले पाहिजे, देवाचं भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपत घेणारे नको आहे. माझे पैसे घ्या आणि माझा नंबर लावा अगोदर. नाही, असे लाचलुचपत घेणारे नको आहे. चांगले पुरुष निवड आणि त्यांना 1000, 50, 100, 10 जणांवरती काय कर माहिती का, नेम त्यांना. आणि तू हो असं उभं राहू नको. मी तुला माझी पोरगी दिली, तिच्याकडे कोण बघेल मग? तू एवढा वेळ लोकांना देतो, तिला कधी वेळ देशील बाबा? म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे, इथे ह्या सर्व गोष्टी नमूद केलेल्या, पण शास्त्राचं एकंदर म्हणणं हेच असेल. मी तर म्हणतो, मला तुम्हाला हे शिकवायचं आहे चर्च, की मोशेने आपला सासरा ह्याचा जो काही सल्ला आहे ना तो मान्य केला. कारण मोशे त्या ठिकाणी चूक करत होता. त्याची चूक ही त्याला निदर्शनामध्ये आणून दिली सासऱ्याने. आणि मग मोशेने काय केलं माहिती का, न्याय निवाडा करण्याकरता जबाबदाऱ्या इतरांवरती त्याने टाकल्या, वाटून दिल्या आणि त्याचं काम जे आहे ना सोपं झालं, हलकं झालं. अनेक वेळा आपल्याला आपल्या चुका दिसत नाही, पण दुसऱ्यांना दिसतात, दुसऱ्यांना कळतात आणि म्हणून दुसऱ्यांचे सल्ले घ्यायला शिका, दुसऱ्यांचं ऐकायला शिका. मोशे ह्या ठिकाणी असं म्हटलं नाही सासऱ्याला, मी परमेश्वरासोबत तोंडोतोंड बोलतो, मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही. अशा प्रकारे मोशेने बोलला. आपण मोशेच्या जागेवर असतो, आपण हेच म्हटलं असतो, मामा जरा शांत बसा, मला काही कळत नाही, परमेश्वर माझ्यासोबत बोलतो, मलाच हे सर्व करू द्या. आपण असं म्हटलं असतं. आपण असं म्हणतो पण लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं नम्रपणे सल्ला घ्या. लोक जर तुमच्यामध्ये काही सुधारणा करू इच्छित असेल तर सुधारणा स्वीकारा. त्याच्याने आपलं चांगलं होतं, चर्च. लक्ष द्या. आपण अशा प्रकारे आपल्या ज्या काही चुका आहे ना त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपण आपल्या चुकांकडे लक्ष दिलं तर निश्चित अर्थाने देव आपल्याला आशीर्वाद देतात. परमेश्वर देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव.